आता कापूस लागवडीची योग्य वेळ. कापूस कधी लावायचा? त्यात 2-3 पद्धतीने लागवड होती बघा. पहिली म्हणजे प्री मान्सून लागवड. मान्सून येण्यापूर्वी जी कापसाची लागवड होते साधारणतः 15 मेच्या पुढे जळगाव, खान्देश, धुळे, काही बुलढाण्याचा भाग आहे तिथं लवकर लागवड करतात. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे भरपूर, असे शेतकरी लागवड करतात. अशा शेतकऱ्यांना मला एक सांगावसं वाटतं, यावर्षी ज्यांनी लवकर लागवड केली ठिबकवर, तर तुम्हाला आता मान्सून थोडासा लेट होतोय. त्यामुळं पाणी कमी पडू देऊ नका, नाहीतर त्या झाडांमध्ये मर रोगाचं प्रमाण इथून पुढं वाढू शकतं. जर तुमच्याकडे पाणी मुबलक असेल, तर फक्त ठिबकवर अवलंबून न राहता त्याच्या बाजूला सरी पाडा, एक नवऱ्याला दोरी बांधून सरी पाडा आणि त्या सरींना सुद्धा पाणी द्या. ठिबकचा ओलावा हा असा गोल एवढ्या भागात राहतो. मुळं तिथपर्यंत गेले, झाड वाढायला लागलं, की मुळं कोरड्यात जातात आणि कोरड्यात गेले, की झाडाची वाढ थांबते. ते लाल पडतात आणि तिथेच जागीच खुरटे झाडं राहतात. असं कधी होतं जेव्हा मान्सूनचा पाऊस लांबतो आणि पाणी कमी पडतं किंवा ठिबकनंच फक्त पाणी देतो, अशा वेळेस होतं. त्यांनी बाजूला सरी पाडून ॲडिशनल जास्तीचं पाणी किंवा नळ्या बाजूला करून पाणी देणं या ठिबकवाल्यांना गरजेचं आहे. तर प्री मान्सूनची लागवड ही फार लवकर न करता 15 मेच्या पुढं करावी. अजूनही आताही लावलं आपण तर प्री मान्सूनची लागवडच म्हणू शकू. कारण मान्सून अजून आपल्या इथे आला नाही. तर त्याला प्री मान्सूनची लागवडच आपण म्हणू शकतो. वेळेवरची लागवड ही कधी करतात? आपल्याला लागवड योग्य पाऊस पडला, मान्सूनचा पाऊस पडल्यानंतरची जी लागवड किंवा पाऊस पडल्यानंतरची जी लागवड असते त्याला आपण वेळेवरची लागवड म्हणतो. ते काही सांगायची गरज नाही. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की कधी लागवड केली म्हणजे आपलं बियाणं चांगलं उगवल. त्यानंतर धूळ पेरणी हे महत्वाचा विषय आहे. धूळ पेरणी म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की धूळ पेरणी म्हणजे रिस्क घेऊन केलेली लागवड. रिस्क कशासाठी घ्यायची? कारण धूळ पेरणी जर यशस्वी झाली, सक्सेस झाली, तर तिचा उत्पादन वाढीवर खूप फायदा होतो. 15-20% उत्पादन तुमचं वाढतं. धूळ पेरणी जर यशस्वी झाली तर. आणि जर यशस्वी नाही झाली, यशस्वी का नाही होऊ शकत? जर पाऊस पडला, थोडा पाऊस पडला, नंतर पावसात गॅप पडला किंवा पाऊस पडला आणि ऊन खूप होतं आणि पाऊस नंतर गॅप पडला किंवा अर्धवट पाऊस पडला, ओलावा बियाण्याच्या खाली जर गेला नाही, बियाणं फुगलं फक्त, तर अशा परिस्थितीमध्ये धूळ पेरणी उलटू शकते किंवा तिथे धूळ पेरणीचा आपल्याला फायदा होणार नाही. तर अशी रिस्क घ्यायची तयारी असेल तर आपण धूळ पेरणी करू शकतो. मात्र यावर्षी अजूनही सध्याही आपण धूळ पेरणीची शिफारस करत नाही. याचं कारण वादळी पाऊसच सध्या पडण्याचा अंदाज आहे. जोपर्यंत मान्सूनची खात्री आपल्याला येत नाही किंवा तापमान कमी होऊन पाऊस पडण्याचा अंदाज जोपर्यंत आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपण धूळ पेरणीची शिफारस करणार नाही. त्यामुळे शक्यतोवर मी सुद्धा सांगेल की आम्ही सांगेपर्यंत किंवा तुम्हाला पक्की खात्री येईपर्यंत धूळ पेरणी करू नका. किमान 20 तारखेपर्यंत तरी धूळ पेरणीची आपण घाई करू नये. धूळ पेरणी केल्यानंतर चांगला पाऊस पडला पाहिजे. त्यानंतर परत काही दिवसात 2-4 दिवसात पुन्हा पाऊस पडला पाहिजे असा अंदाज आला तर धूळ पेरणी जर यशस्वी झाली तर उत्पादनात 15-20% निश्चित वाढ होते. हे मात्र पक्का आहे. त्यानंतर खाडे किंवा नांगे भरणे. नेहमी शेतकरी विचारतात कापसाचं एक बी लावायचं का 2 बी लावायचे? तर एक बी जर लावलं तर ताबडतोब तुम्हाला 2 पानाचा कापूस झाल्याबरोबर खाडे भरावे लागतील. कारण खाडे नांगे भरायला जर तुम्ही उशीर केला तर तिथं तुम्हाला उत्पादनामध्ये घट येते. ते झाडं उशिरा लावलेले वाढत नाही. त्यामुळं जर खाडे किंवा नांगे भरायची तुमची ताबडतोब तयारी असेल तर एकच बी लावा, 2 बी लावायची गरज नाही. आणि नांगे भरायची तुम्हाला खात्री नसेल, मजूर मिळत नसेल, बियाणं खराब दिसत असेल तर मग 2 बी लावू शकता. तर हे झालं कापूस लागवडीची वेळ.